नमस्कार. मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहता पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण परत चर्चा करणार आहोत E20 पेट्रोलबद्दल. गेल्या आठवड्यात जेव्हा मी E20 पेट्रोलबद्दल व्हिडिओ बनवला होता, त्यावेळी तुमच्यापैकी बरेच प्रेक्षकांनी हा प्रश्न मला विचारला, की E20 पेट्रोल हा स्वस्त का मिळत नाहीये? लॉजिक त्यांचं बरोबर आहे, की जर तुम्ही पेट्रोलमध्ये 20% एथेनॉल मिक्स करताय, तर ते स्वस्त पडायला पाहिजे. 10 लिटर जेव्हा आपण पेट्रोल आता खरेदी करत आहोत, त्यातलं 2 लिटर एथेनॉल आहे, 8 लिटरच पेट्रोल आहे. तर ते स्वस्त का मिळत नाहीये हा लोकांचा प्रश्न आहे. आता सरकारने जे उत्तर दिले ते तुम्हाला जरा हैराण करून देईल. सरकारने या आठवड्यात 2 वेगवेगळे नोट्स काढले, प्रेस नोट्स काढले आणि त्याचं एकूण तात्पर्य हे आहे, की सध्याच्या घडीला एथेनॉल हे पेट्रोलपेक्षा महाग पडतंय. म्हणजे E20 पेट्रोल जो आहे तो नॉर्मल पेट्रोलपेक्षा महाग पडतोय सध्याच्या घडीला. त्यामुळे त्याला स्वस्त करता येणार नाही. एकूणच तुम्हाला माहिती आहे की E20 पेट्रोल यावर्षी 1 एप्रिलपासनं म्हणजे त्याला मॅन्डेटरी करण्यात आला आहे. फक्त एकच प्रकारचा पेट्रोल आपल्याला मिळतोय तो आहे E20 म्हणजे इथेनॉल मिक्स्ड पेट्रोल. आणि यावरती 2 प्रकारच्या लोकांकडनं कंप्लेंट्स येत आहेत. पहिली म्हणजे की त्याचं मायलेज कमी आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे गाडी खराब होतीये. सरकारनी या दोन्हीमध्ये काही-काही गोष्टी कबूल केल्या आहेत. जसं त्यांचं म्हणणं आहे की नाही मायलेज 3 ते 6% कमी होऊ शकतं किंवा जे रबरचे पार्ट्स आहेत ते खराब होऊ शकतात. प्लास्टिकचे पार्ट्स, गास्केट वगैरे अशा गोष्टी बदलाव्या लागू शकतात. हे सरकार आता मान्य करायला सुरू केलंय. मात्र प्रश्न असा आहे की जेव्हा E20ची चर्चा सुरू झाली होती, त्यावेळी असं सांगण्यात आलं की त्याच्यामुळे आपल्याला पेट्रोल स्वस्त मिळेल. पण आज तो मिळत नाहीये. तर याचं कारण काय आहे? बघा, जेव्हा इथेनॉल आपण 3 प्रकारे म्हणजे बनवतोय सध्या. एक आहे ते ऊसापासून, एक आहे ते जो खराब गहू आहे, जो की FCIच्या गोडाऊनमध्ये आहे, त्याच्यापासून आणि तिसरं म्हणजे मका, मेसपासून आपण इथेनॉल बनवत आहोत. आता ह्या इथेनॉलचा भाव सरकार ठरवते. एक हमी भाव सरकार देते आणि हे जे वेगवेगळे प्रकार मी जसं सांगितले, की तांदळाचं वेगळं, ऊसाचं वेगळं. तर हा भाव ₹58 पर लिटर ते 72 लिटर पर लिटरपर्यंत जातो. आता सरकारने जेव्हा 2021 साली हे ठरवलं होतं, की आपल्याला E20 आधी लागू करायचं आहे 2025 पासून. ते करायला 2026 उजळलं ही गोष्ट वेगळी आहे. त्यावेळी असं म्हणण्यात आलं होतं, की इथेनॉल जे आहे त्यावेळी स्वस्त होतं. मात्र भाववाढ ही सरकारनेच केली. हमी भाव सरकारनेच वाढवला कारण सरकारचे 2 लॉजिक होते त्याच्या मागचे. एक तर की याच्यामुळे की जो शेतकरी त्याला फायदा होईल, त्याला इथेनॉल आपण जेव्हा खरेदी करू जास्त भावावरती, तर त्याला शेतकऱ्याला फायदा आहे. आणि दुसरा फायदा सरकारचा असं होतं, की एकूणच प्रोडक्शन वाढलं पाहिजे म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पण भाव वाढ करण्यात आली होती एथेनॉलमध्ये. तर त्यामुळे आता काय झालंय, की 2026 येता-येता एथेनॉल जे आहे हे पेट्रोलपेक्षा महाग झालंय आणि हे मी म्हणत नाहीये. हे सरकारने या आठवड्यात जेव्हा PIBने एक प्रेस रिलीज इश्यू केलं, त्याच्यात लोकांचे प्रश्नांचे उत्तरं दिले. त्या सरकारनं विचारण्यात आलं होतं, की तुम्ही स्वस्त का नाही देत? सरकारचं म्हणणं आहे, की 2021 साली जेव्हा आपण नीती आयोगाने म्हटलं होतं, त्यावेळी इथेनॉल स्वस्त पडत होता. आता त्याचे भाव वाढलेले आहेत. हेच नव्हे, तर सरकारने परत एकदा एक अजून प्रेस रिलीज इश्यू केला आणि त्या प्रेस रिलीजमध्ये सरकारने असं म्हटलं, की जर का क्रूड ऑइलचा भाव $120, $130 जसं की आपण बघितलं ज्यावेळी आता युद्ध झालं होतं, आखाती युद्ध. त्यामुळे जसं $120-30 वरती गेलं पर बॅरल, तर एथेनॉल स्वस्त पडेल. मात्र जर तोच रेट क्रूड ऑइलचा $70च्या आसपास असणार आहे, तर मग इथेनॉल महाग पडतं. इथेनॉल स्वस्त पडत नाही. आणि हल्ली पण जे इंडियन बास्केट आपण जे म्हणतो ते $74 प्रति बॅरल आज त्याचा रेट चालू आहे. पण आता सरकारने जेव्हा हे म्हटलं, की भाव वाढेल तेव्हा इथेनॉलचा फायदा, जेव्हा भाव कमी होईल तेव्हा त्याचा फायदा नाहीये. तर प्रश्न असा आहे, की मी गेल्या 5 वर्षाचे आकडे काढले. फक्त 2दाच असं झालंय, की ते $100च्या पलीकडे गेलंय. पहिले एकदा झालं होतं, जेव्हा 2022 साली युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं होतं, त्यावेळी भाव वाढले होते आणि आत्ता जेव्हा इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध झालं, त्यावेळी वाढले होते.
तर हे नेहमीच भाव एवढे वाढत नाही. तर याचा अर्थ जर क्रूड ऑइलचे भाव कमी झाले तर E20 पेट्रोल जो आहे तो आपल्याला महागात पडणार आहे. मग जर हा पेट्रोल महागात पडतोय, सरकारही मान्य करते, तर मग शेवटी का विकते सरकार? तर सरकारचं म्हणणं असं आहे की 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे एनर्जी सिक्युरिटी. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आपण 85% क्रूड ऑइल आपण परदेशातनं आयात करतो. त्याच्यामुळे जसं आपण बघितलं की सप्लायवरती कधी जर कुठल्या जिओपॉलिटिकल क्रायसिसमुळे प्रॉब्लेम झाला, जसं की हल्ली आखाती युद्धाच्या वेळेस वाटलं होतं, तर त्याचा परिणाम असा होतो की आपल्या देशामध्ये टंचाई होते, प्रॉब्लेम्स होतात. तर सरकारचं म्हणणं आहे की 20% तुमचं जे पेट्रोल आहे ते आम्ही सिक्युअर केलेलं आहे. ती टाकीचे 20% आम्ही सिक्युअर केलं, कारण ते एथेनॉल आपल्या देशातच बनतंय. आणि दुसरं त्याच्यामुळे परकीय चलनाची पण बचत होती. हा सरकारचा झाला पहिला आर्ग्युमेंट. दुसरं सरकारचं म्हणणं असं आहे की याच्यामुळे पर्यावरणाचा फायदा आहे. कारण इमिशन कमी होतं. 20% पेट्रोल कमी झाला म्हणजे तेवढंच इमिशन पण कमी होतं आणि इमिशन कमी झाल्यामुळे पर्यावरणाला हे चांगलं आहे, प्रदूषण कमी होईल. आणि तिसरी बाब जी सरकार म्हणती आहे की शेतकऱ्याला याचा फायदा आहे, कारण आम्ही शेतकऱ्याकडनं आपण एथेनॉल खरेदी करत आहोत. मात्र हे मी मान्य करतो की गेल्या आठवड्यात जेव्हा मी म्हटलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये की शेतकऱ्यांना फायदा होतो, बरेच लोकांनी म्हटलं की नाही, असं काही फायदा होत नाही शेतकऱ्याला. हे सरकारचं म्हणणं बरोबर नाही. पण मी सरकारचे दावे काय मी तुम्हाला सांगितले. तर आता प्रश्न असा आहे की जर हे देशहितासाठी किंवा सगळ्यांच्या हितासाठी आपण हे कार्य करतोय, तर शेवटी जो कन्झ्युमर आहे, जो टॅक्स पेयर आहे, त्याला काय फायदा आहे याच्यामध्ये? शेतकऱ्याला फायदा होतोय, सरकारलाही फायदा होतोय, प्रदूषणही कमी होतंय. पण जो पेट्रोल कन्झ्युम करणारा ग्राहक आहे, त्याला काय फायदा आहे? तर नीती आयोगाने, ज्याचं सरकार वारंवार उदाहरण देते की नीती आयोगाने म्हटलं म्हणून आम्ही ते E20 आणलं, आम्ही लवकर काही घाईगर्दीत आणलेलं नाही, आम्ही 5 वर्ष त्याच्यावरती रोडमॅप बनवला. तर त्याच नीती आयोगाने 2021 साली असं म्हटलं होतं की मायलेज कमी होणार आहे E20 पेट्रोलचं. म्हणून सरकारने त्याच्यामध्ये टॅक्स रिबेट द्यायला पाहिजे, म्हणजे तो स्वस्त दिला पाहिजे लोकांना, म्हणजे इन्सेंटिव्हाइज करायची गरज आहे. तर सरकारला हे तर आठवण राहिली की आपण ती शिफारस त्यांनी मान्य केली की आपल्याला E20 लागू करायचं आहे. मात्र प्राईस कमी करायचं आहे, ही शिफारिश सरकार विसरून गेली आहे. तर पैसा पाणीमध्ये माझ्यातर्फे आज एवढंच. या विषयावरती तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. माझा प्रयत्न असणार आहे तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी. पुन्हा एकदा पैसा पाणी बघितल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.